हाय हॅलो नमस्ते, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर चला स्वामींचे नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात करते। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असणार आहे की आज मी एक स्वीटचा पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे शंकरपाळी। तर आता तुम्ही म्हणाल की दिवाळी तर इतकी लांब आहे, अजून खूप दूर आहे, अजून 1 महिना आहे दिवाळीला आणि तू दिवाळींच्या पदार्थांना लागली पण की काय? तर असं काही नाही हो, आमच्या घरामध्ये काय दिवाळी काय दसरा, जी गोष्ट खाण्याची इच्छा झाली की ती बनवावी लागते। तर वेदांची फरमाईश होती की वेदांतला खायचं होतं शंकरपाळ्या, सो त्याच इथे मी तयार करायला घेतलेल्या आहे। तर चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते। सो इथे शंकरपाळीसाठी मी घेतलेला आहे 1 वाटी दूध घेतलेला आहे, त्यानंतर त्याच वाटीने मी तूप घेतलेला आहे आणि तीच वाटी मेजरमेंट मी खडीसाखर घेतलेली आहे। तर इथे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही जे पण प्रमाण वापरणार आहे ते तिन्ही पदार्थ एकाच प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहे। सो मी एकाच वाटीच्या प्रमाणामध्ये तिन्ही पदार्थ घेतलेले आहे। एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्या बाउलमध्ये सगळ्यात आधी आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। वाटीभर दूध घेतलेलं आहे मी इथे। ते दूध टाकल्यानंतर त्यामध्ये तेच वाटीचं मेजरमेंट घेऊन आपल्याला घ्यायची आहे पिठी साखर। पिठी साखर सुद्धा आपल्याला ह्या दुधातच टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वात शेवटला तूप टाकून घ्यायचं आहे। इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे। हे मिश्रण आहे ना आपल्याला चांगलं असं ढवळत राहायचं आहे, हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जी काही पिठी साखर आहे, दूध आहे, तूप आहे, सो त्या तिन्ही गोष्टी एकमेकांमध्ये छानपैकी सामावून गेल्या पाहिजे आणि पिठी साखर ही छानपैकी मेल्ट झाली पाहिजे। तर आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी तयार झालेली पाहिजे। सो मला कन्सिस्टन्सी हा शब्द बोलता येत नाही बरं का, तर ॲडजस्ट करून घ्या थोडासा। तर चला आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मैदा टाकायचा आहे। आता इथे ना मैद्याचं काहीही प्रमाण नाही आहे, तर इथे जेवढं आपलं लिक्विड फॉर्ममध्ये जे काही बनलेलं आहे पदार्थ, म्हणजे जे दूध तूप साखर हे जेवढ्या प्रमाणात बनलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जितकी जेवढा मैदा आपल्याला ॲड करता येईल तेवढा करायचा आहे, जेणेकरून त्याचा छानसा असा गोळा तयार झाला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल हे पातळच होत चाललंय, तर असं काही नाही आहे। तुम्ही यामध्ये जसा मैदा ॲड करत चालाल तसं त्याची अशा पद्धतीची कणिक तयार होते। आणि इथे बघा मला त्याच वाट्यात 3 वाट्या मैदा लागलेला आहे, तेव्हा कुठे हा गोळा तयार झालेला आहे। तर तुम्ही या मेजरमेंटनुसार जर तुमची शंकरपाळी जर करायला घेतली ना तर ती खूप छान खुसखुशीत अशी होणार आहे। त्यानंतर जो काही मैद्याचा गोळा आहे ना तो 15 मिनिटं आपल्याला रुमालाने झाकून ठेवायचा आहे आणि 15 मिनिटं झालेले आहे। त्यानंतर हा जो गोळा आहे तो आपल्याला छानसा हाताने पुन्हा त्याला मळून घ्यायचा आहे, मऊसूद असा करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हवा तेवढा गोळा तुम्ही घेऊ शकता। आता इथे मी असे 2 मूठ गोळे घेतलेले आहे आणि त्याला पुन्हा एकदा पलपटावर चिकन वगैरे असं करून घ्यायचं आहे, कारण की इथे आबडधोबड आपल्याला शंकरपाळीसाठी आबडधोबड असा ठेवायचाच नाही आहे, कारण की आपलं जे प्रमाण वापरलेलं आहे ना त्या प्रमाणामुळे आपली जी काही शंकरपाळी आहे ती ऑलरेडी खुसखुशीत होणार आहे। त्यामुळे हा गोळा जो आहे तो चिकन लाटला तरीही चालेल। काही वेळेस आपण शंकरपाळीला आबडधोबड असा गोळा असतो ना तो लाटून घेतो, पण इथे त्याची काही गरज नाही आहे, कारण की जे प्रमाण आपण यूज करतो त्यामुळे आपली जी काही शंकरपाळी आहे ना ती खुसखुशीत होते। फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जो काही गोळा आहे त्याची एकदम पातळ पोळी लाटून घ्यायची नाही आहे, अशा प्रमाणात थिकनेस आधी पाहिजे। तुम्हाला जेवढी जाड शंकरपाळी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लाटू शकता। सो मी अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि आता नंतर त्याचा तुम्हाला जो शेप हवा आहे ना त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता, डायमंड शेप, स्क्वेअर शेप असं। पण मला आता इथे समजत नाही नेमका माझे स्क्वेअर होणार आहे की डायमंड होणार आहे, कारण की माझी फिरकी आहे ना तिचा नट झाला आहे थोडासा लूज, तर ती अशी स्ट्रेट चालत नाही, अशी वाकडी पळते ती, नाही का। तर आता हे बघा अशी एवढी थिकनेस मी ठेवलेली आहे, जास्त जाड नाही जास्त बारीक नाही, अशा पद्धतीने शंकरपाळ्या सर्व आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे। नंतर एका प्लेटमध्ये न्यूजपेपर घ्यायचा आहे, त्या न्यूजपेपरवरती अशा पद्धतीने त्या पसरवून ठेवायच्या आहे। नाही तर तुम्ही एक ताट पण घेऊ शकता, त्या ताटामध्ये आपलं जे काही मैदा आहे तो थोडासा भुरभरून घ्यायचा आणि त्यावरती पण ठेवू शकता। पण तसं केलं ना तर मग तेलामध्ये मैदा म्हणजे असा जेव्हा शंकरपाळ्यांना मैदा लागतो आणि आपण जेव्हा ते तळायला घेतो ना तेव्हा तेलामध्ये सगळा मैदा होऊन जळतं ना, मैदा जळतो ना, तर मग ते तेल आपल्याला व्यवस्थित नाही होत, नाही तर मग जे जळलेला मैदा आहे ना तो शंकरपाळ्यांच्या वरती येऊन थांबतो, त्यामुळे मग त्या दिसायला अतिशय विचित्र दिसतं। त्यामुळे मी इथे न्यूजपेपरचाच उपयोग केलेला आहे। तर आता इथे दुसरा गोळा पण तयार करून घेतला आणि त्याच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या आता मी इथे तयार करून घेत आहे।
चला आता मी कढई ठेवलेली आहे तापण्यासाठी आणि आता मेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळण्याचा जो प्रकार आहे, तळण्याची जी पद्धत म्हणता येईल आपल्याला, ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एकदा म्हणजे मोठ्या फ्लेमवरती आहे ना, एकदा तेल चांगलं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर जेव्हा आपण त्यामध्ये शंकरपाळे टाकतो तेव्हा लो मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला शंकरपाळ्या तळायच्या आहे. त्याआधी आपल्याला अगदी थोडासा तुकडा टाकून घ्यायचा आहे. आधीच सगळ्या शंकरपाळ्या टाकायच्या नाही आहे. आधी तुकडा टाकून घ्यायचा, तेलाचा अंदाज घ्यायचा, तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे की नाही, आणि मग जेव्हा गरम होणार त्यावेळेस एक एक करून आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे. एक खट्टी शंकरपाळ्या या तेलामध्ये टाकायच्या नाही आहे, नाहीतर त्या व्यवस्थित तळल्या जात नाही किंवा एकमेकांना चिटकून राहतात किंवा मग डायरेक्ट गोळाच तयार होतो त्याचा. त्यामुळे अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला शंकरपाळी ही तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि मी आधी पण सांगितलं की आपल्याला शंकरपाळ्या ह्या लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहे. एकदम जोरात फ्लेम आपल्याला गॅसची ठेवायची नाहीये, कारण कसं होतं ना की एकदम जोरातची जर फ्लेम ठेवली एकदम कडक तेल जेव्हा तापतं ना तेव्हा मग आहे ना वरतूनच त्या अशा लाल लाल होतात. मग आपल्याला असं वाटतं तळल्या गेल्या आहेत बुवा, नाही का. खरपूस रंग तांबूस रंग जर आला ना तर मला आपल्याला असं वाटतं की आपल्या शंकरपाळ्या ह्या तळल्या गेलेल्या आहे, पण तसं नसतं, त्यामधून कच्च्याच राहतात. त्यामुळे लो टू मीडियम जो आहे ना फ्लेम त्याच्यावरतीच आपल्याला ह्या काही शंकरपाळ्या तळायच्या आहे. तर मला असं वाटतंय मी रेसिपीचं चॅनल खोललं पाहिजे. मला रेसिपी जेव्हा मी सांगते ना तेव्हा थोडीशी गोंधळतेच, पण हरकत नाही. तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही तेवढं पण ॲडजस्ट करून घ्याल, हो की नाही. तर तुम्ही पण अशा पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची पण पद्धत अशाच पद्धतीची आहे शंकरपाळ्या बनवायची. आणि ह्या दिवाळीला, आणि जर नसेल करत तर ह्या दिवाळीला करून बघा अशा पद्धतीच्या शंकरपाळ्या ट्राय. तर चला आता दुसरी बॅच पण माझी रेडी झालेली आहे आणि तुम्ही शंकरपाळ्यांचा कलर बघू शकता कसा मस्त असा तांबूस आलेला आहे. असा कलर आल्यानंतरच आपल्याला सर्व काही शंकरपाळ्या ह्या तळून घ्यायच्या आहे. तर इथे बघा आमचा वेदांत शंकरपाळ्या तळून झाल्या आहे माझ्या, आणि त्याला इतका आनंद झाला आहे जेव्हा त्याला समजलं ना की शंकरपाळ्या केल्या. खूप आनंद झाला त्याला. ॲक्च्युली तो ना 2 ते 3 दिवसापासून माझ्या मागे लागला होता, मम्मी शंकरपाळ्या बनव, मम्मी शंकरपाळ्या बनव असं. पण मला काही वेळच मिळत नव्हता हो, त्यामुळे मग म्हटलं चला आज फायनली मुहूर्त लावतेच आणि शंकरपाळ्या तयार करतेच आणि वेदांतला खाऊच घालते. त्याला आनंद तर बघा ना किती झालाय. दिवाळीमध्ये तर असा वेड्यात काढून सोडणार आहे ना, मला हे बनव ते बनव असंच चालू असणार आहे याचं वालं. तर चला आता इथे बाकीच्या सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेते आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की तुमची पण पद्धत अशी आहे की नाही शंकरपाळ्या तळण्याची. ती बडबड काही संपत नाही माझ्या पोराची, खरंच ना. तर चला फ्रेंड्स, इथे सर्व काही शंकरपाळ्या आता तळून झालेल्या आहे आणि आता मी तुम्हाला ना शंकरपाळ्यांचा आवाज दाखवते. कसा असा खणखण असा आवाज येतो. असा आवाज आला शंकरपाळ्यांचा की समजायच्या आपल्या शंकरपाळ्या अतिशय खुसखुशीत अशा झालेल्या आहे. तर पाहिलत ना मस्त असा कडक असा आवाज आला की नाही. जर आवाज त्याचा कडक आहे पण खायला तर अतिशय खुसखुशीत अशा झालेल्या आहे. गरम आहे ना, गरम लागते का? अरे खालच्या घे, गरम येते. गाल मम्मीला पूर्ण खाऊन घे वेदांत. गाईस मम्मीला सांगून मी पूर्ण खाऊन घे. वेडा झालाय वेदांत शंकरपाळ्यांसाठी. चल आता बनवले तुझ्यासाठी, आता थोडासाच खायचं, जास्त त्रास होईल त्याच्याने. मैद्याचा प्रकार येतो, जास्त नाही खायचा. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा ब्लॉग, आजची रेसिपी, वेदांची जी काही मध्ये मध्ये लुडबुड कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर हा प्रकार तुम्हाला आवडला असेल, म्हणजे अशी पद्धत तुम्हाला शंकरपाळ्यांची आवडली असेल तर ह्या दिवाळीमध्ये नक्की ट्राय करा. चला पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. कमेंट्स करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.